अमंगळतेचा बांधा देह कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान उपमा दिली संसाराची तैसे असावे संसारी कैसे असावे जोवरी प्राचीनाची दोरी संसारामध्ये कसरा संसार दुःख मोडाय बरेच प्रमाणे लटिक व्यवहार सर्व संसार आणि वाया एर जाणं बरेच प्रमाणे पण आपल्या मुद्दाकडे या की तैसे असावे संसारी कैसे जसे पक्षी येतात तसे मग तैसे असावे संसारी संसारात येणं सोपा नाही संसार सोपा नाही पण असोनी संसारी जीवा वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाई सदा संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळ पुत्रात इप्ती कुडतायाचे काय त्याचे फळ माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात पुत्रात इप्ती कुडतायाचे काय त्याचे फळ जे निर्धारी जे केवळ गोत्र आपुले उपजेते नाशे नाशिलेले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिव्रमेगा जीर्ण वस्त्र सांडेजे आणि नूतन वस्त्र परिधाने जे संसारामध्ये राहून संसार दुःख मोड सर्वांना संसार माहिती संसारामध्ये सुखीत का काका संसारामध्ये सुखी आहेत लया 10,000 रुपया पैसा सुटत नाही महाराज लोकांना जप राम रामचा जप माळा जपायला महाराज कंटाळा येतो आणि 500-500 ना कोऱ्या नोटा मोजाले कटा येत नाही 10 लाख मोजाला का 20 लाख मोजाला लावा आणि 108 मण्यांची माळा जपायला काहींना कंटाळा यायला लागतो बाबा कंटाळा राम 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 म्हणत होता बाईनं सांगितलं बोगणी मा दूध ठेलशी दूध वाटणं का ध्यान दीजात महाराज गली तरी चालणार और राम राम जपी राहना अथा दकी राहना तथा दकी राहना बोगनीवर ध्यान महाराज वर ध्यान जर तथा बोखेही लागा दूतना सत्यानाश होई बाई जेमतेम भेटेल शे ती बी चालनी जेही महाराज काय आऊ नाही दुसरा येवाच शे तथा बोके आणावा ना बोखे या बोख्याने बोगनी मा तोंड घालो येणी महाराजले दखन सोडती तर राम 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 ती माळा धरी आणि अशी फेकी दिली आजचे ती माळा बोख्यान गया मा पडी गई आणि बोक्या असा गली धरी निघणार ते बोख्या नवीनच माळ करी ती अशी माळा अशी बाहेर ती बोख्याने माळा बोख्या गली धरी निघणार बोख्या गली धरी निघणार उंदरे नाचायला लाग्या उंदरे नाचायला लाग्या उंदरे म्हणे बोख्या मारकरी होई गया गोताना मा सप्ता भारी होई ना बोख्या मारकरी होई गया उंदरेसनी माय म्हणे बोख्या सो आहे उंदरे सोन का पण नाची राहणार माय आथी दग 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 तो बोख्या दग उंदरेसनी माय म्हणे कोणता बघा दग 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 तो बोख्या दग मारकरी होई गया उंदरेसनी माय म्हणे उंदरे सोन तुम्ही कितला येड्या आहेत अबोख्या मारकरी नाही पंचवार्षिक कुण्या होता तीन माळा फेकते काय पिची गरलई आपला भाव नाही संसार फलकट आहे महाराज संसार कसा आहे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटका मग मिळते भाकर संसार संसार जस कबशीच घर बशी बशी आरामशीर कप फिरे गर्र गर्र बशी आरामशीर आहे बशी लोड शेडिंग नाही बिल भरणं नाही काही नाही तंटामुक्ती नाही घरकुल नाही पानपट्टी नाही काही नाही बशी बशी आरामशीर कप फिरे गर्र गर्र संसार फलकट आहे मी तो जुना दृष्टांत देत नाही वरून वालोबा खालून नागोबा योगेश बाबा हे ऐकून ऐकून आताचे तरुण पोरं काय म्हणतात महाराज धन्ना होईया म्हणे तुम्हाला म्हणे बांधताच फेटा मारताच चाटा नारायणा ओटा लालना होता म्हणता आथाय बेटा परमार्थ नवी लेकुराच्या गोष्टी येतो बाबा पोटी अनवता विनोदाचा भाग वजा करा संसारामध्ये कोणीच सुखीत नाही ऐका या संसारामध्ये 4 पोरवालाही दुखी 3 पोरवाला दुखी 2 पोरवाला दुखी 1 पोरगावला दुखी आणि ज्याला नाही तोही दुखी 4 पोरवालांना विचारा वा 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 4 पोरं 4 सुना ना तू पण तू वा वा तो बी म्हणस महाराज पुढे वय बरं 4 पोराला दुखी 3 पोराला सुखील बाबा 3 पोरं 3 सुना तो म्हणतो महाराज जाऊ द्या ना 2 पोराला जाऊ द्या महाराज मग 1 पोरगावला सुखील बाबा एकटा पोरगा एक सुनबाई नातू पण तू वा 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 सुंदर आहे तो म्हणतो महाराज पोट नव्या पोट मास बाईले हो कोटे बोंबला जाऊ आपलाच दाट आपलाच वट बरं मुलावाला दुखी मग ज्याला नसेल योगेश बाबा तो सुखीच आहे ना वा 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 अंगण मागे दोन्ही संगे कोटे नाही कोटे जा नाही आपला आपला घरवर आपला आपला
उठिंग बटिंग स्लिपिंग. तो बी म्हणता महाराज लंगड्या रांगा ते पदार्थ फेंगड्या पांगाचा कानूस देता मला उद्धार चालतो. ओ काका गुच्चू बट बाकी ना पोरे वाले त्यामध्ये छाय बेटी राहिनी. तो चांगला आहे. संसारामध्ये कोणी सुखी नाही. या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, या संसारामध्ये जीवन सार्थक करून घ्यायचं असेल तर कशा प्रकारे एक उपमा दिली अभंगाचं तिसरं चरण. वती कर वती आला वती कर वती आला वती वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून गेला. महाराज म्हणतात की ज्या प्रकारे वस्तीकर वस्तीवर येतो आणि प्रातकाळी उठवणे जातो त्या प्रकारे तुम्ही आम्ही या. मग काय होईल? तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचीनाचे दोरी. ज्या प्रकारे आज आपल्यातून आपल्या साखर आजी निघून गेल्या. पा आई जाण्याचं दुःख हे ज्याला आईने त्याला कळतं. महाराज आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जे आत्म्यात ईश्वराचा वास होतो त्याला आई म्हणतात. बघा एखाद्याला आई नसेल ना त्याला आईची किंमत विचारा. एखाद्याला बाप नसेल त्याला बापाची किंमत विचारा. ज्याच्याजवळ आई वडील आहेत त्यांनी सांभाळा. आज आमच्या साहेबराव दादांनी किती देवाकडे विनवणी केली, त्यांना आईचं प्रेम मिळेल का हो? नाही. त्या दोघं बहिणींना त्या दोघं मुलींना विचारा आईचं प्रेम मिळेल ताई? नाही मिळणार आईचं प्रेम. लोक शिवरंजनी असेल लावा बाबा, लोक खायला देतील आपल्याला, लोक आपल्याला पाठ देतील, लोक आपल्याला प्रतिसाद देतील, लोक आपल्याला संकटात साथ देतील, पण आईचं प्रेम आज मिळणार नाही आमच्या साहेबराव दादांना आणि त्या दोघं लेकींना. त्या दोघं ताई माहेरामध्ये येतील आणि माहेरामध्ये आल्यानंतर भाऊ दिसेल, भाऊजाई दिसतील, सर्व दिसतील, पण मायेची उणीव कोणी भासू शकणार नाही. बघा कोणीच भासू शकणार नाही. अहो माय जिवंतपणी तर सांभाळ करते, पण माय मेल्यानंतर सुद्धा सांभाळ करते. बघा एक गोड उदाहरण देतो. मी श्यामचे एक पुस्तक वाचलं होतं. बाबा लावताय का? श्यामची आई एक पुस्तक वाचलं होतं. त्या श्यामची आई म्हणजे साने गुरुजी. बरं का, साने गुरुजी. त्या श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये साने गुरुजी एक लेख लिहितात की जी आई जिवंतपणे मुलाचा सांभाळ करते, यात नवल नाही, मेल्यावर सुद्धा आई जीवाचा मुलाचा सांभाळ करते, वरांचा सांभाळ करते. श्याम लहान होते, अर्थात साने गुरुजी लक्षात घ्या, श्याम लहान होते. 4वी-5वीला श्याम पुण्यामध्ये शिकायला होते आणि अचानक श्यामांच्या स्वप्नामध्ये आई आली आणि आईनं स्वप्नामध्ये सांगितलं, बाळा श्याम, अरे माझी तब्येत बरी नाही रे, माझी तब्येत बरी नाही. श्याम उठले, अर्थात साने गुरुजी. बरं का, साने गुरुजी उठले पहाटेचे 4-5 वाजेला. भयानक स्वप्न वाटलं. श्याम म्हणू लागले आपल्या मित्रांना, दादा माझी आई स्वप्नात आली, आईनं सांगितलं श्याम माझी तब्येत बिघडली गड्या, बाळा मला भेटायला ये. श्याम जवळ, साने गुरुजींजवळ 1.5 रुपया होता. पोरांकडून 50 पैसे उसने घेतले, गोळा केले. साने गुरुजींजवळ 2.5 रुपये झाले. 2.5 रुपये. आता तुम्हाला त्या उच्चारानं त्या पद्धतीनं सांगतो. श्याम म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी म्हणतात मी निघालो, कसा बसा त्या बस स्टँडवर आलो. माझं गाव होतं पालघर जवळ. मला बस होती संध्याकाळची 6 वाजेला. किती वाजेला? 6 वाजेला पुणे ते पालघर. माझ्याजवळ होते 2.5 रुपये. मला आणखी 50 पैसे लागणार होते. माझ्याजवळ 50 पैसे न होते. पुणे ते पालघर तिकीट पण 3 रुपये तिकीट होतं. 2 वाजेच्या सुमारात मी बस स्टँडवर गेलो, तिथे बसलो. माझ्याजवळ 2.5 रुपये होते. एक सद्गृहस्थ त्यांच्या जोडप्यासहित त्यांच्या पत्नीसह उचलले. त्यांच्याजवळ बॅग होती. मी त्या जोडप्याजवळ गेलो, त्यांना सांगितलं, काका काका तुम्हाला ही बॅग घेऊन जायची का हो? तेव्हा तो गृहस्थ म्हणला, हो बाळा
तेव्हा मी सांगितलं, काका मला 50 पैसे देसान का हो? मला माझ्या आईला भेटायला जायचंय बघा, मला तिकिटाला 50 पैसे खुंटताय तो, 50 पैसे नाहीत माझ्याजवळ. तेव्हा त्या सद्गृहस्थानं सांगितलं, तुम हमाले का? नाही नाही, मी हमाल नाही, माझ्या आईला भेटायला जायचंय. माझी आई स्वप्नात आली, माझ्या आईने सांगितलं, श्याम माझी तब्येत बिघडली, बाळा मला भेटायला ये. मी ते 50 पैशासाठी ती बॅग उचलली. त्या बॅगेमध्ये काचेची भांडं होती. त्या काकांना विचारलं, काका अहो काका तुमचं घर कुठं आहे? तेव्हा त्या काकांना सांगितलं, बघ बाळा ते समोरचं माझं घर आहे, 2 मजले वरती चढायचं होतं. बॅग जड होती, डोक्यावर बॅग धरलेली होती, पण त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईच यायची की श्याम तुला हे बोझ ठेवावंच लागणारे 50 पैशा करता, कारण श्याम तुला आईला भेटायला जायचंय गड्या. माझ्या डोक्यावर ते ओझं होतं. त्या बॅगेमध्ये काचेचे भांडे होते. कसा बसा मी आता लहानशी वय माझी, त्या पायरीवर चढता 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 माझा पाय निसटला आणि ते काचेचे भांडे फुटले. तो गृहस्थ मागे होता, त्या गृहस्थानं मागचा पुढचा विचार केला नाही, त्यांच्या माझ्या कानशिला ठेवून दिली. जसा वाहत्या पानाला बांध बांधावा तसे मी माझ्या डोळ्यांच्या अश्रूंना बांध बांधला. त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईच येत होती, श्याम तुला आईला भेटायला जायचंय. मी त्याहून खाली मान करून निघालो. पण त्यांची पत्नी एक आई होती, त्यांना वृत्तांत माहिती होता की मी आईला भेटायला जातोय. त्या ताईनं मला 50 पैसे दिले. माझ्याजवळ झाले 3 रुपये. मी बस स्टँडवर गेलो 6 वाजेला. त्या काउंटरवरून आवाज ऐकू लाग, चला पुणे पालघर शेवटची बस आहे, चला ज्याला यायचं असेल त्यांनी या. कसा बसा त्या बसमध्ये चढलो. माझ्याकडनं 50 पैसे हरून गेले, माझ्याजवळ 2.5 रुपये राहिले. मी मागचा पुढचा विचार केला नाही, कंडक्टर बसू देतील का बसू देतील, तरी सुद्धा मी बसमध्ये चढून गेलो, बसलो. पुणे निघालो. पुण्याच्या बाहेर बस निघाली. कंडक्टर तिकीट फाडण्यासाठी आले. मी कंडक्टरना सांगितलं, काका माझ्याजवळ 2.5 रुपये हो, मला घेऊन चला. कंडक्टरनं गाडी थांबवली. कंडक्टरनं सांगितलं, गाडी तुझ्या बापाची आहे का माझ्या बापाची आहे? पूर्ण पैसे लागतील तरच तुला पालघरपर्यंत सोडेल, नाही तर तुला सोडणार नाही. पण त्याही वेळेस माझ्या मनामध्ये माझी आईचाच विचार होता, श्याम तुझ्या आईची तब्येत बिघडली, तुझ्या आईनं पहाटे स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलंय, तुझ्या आईनं स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलंय, तुला आईला भेटायला जायचंय श्याम. माझ्या मनामध्ये तोच विचार होता. मी मागचा पुढचा विचार केला नाही. का त्या कंडक्टरानं सांगितलं, साहेब काका मला एक काम करा, 2.5 रुपयामध्ये जिथपर्यंत मला सोडाल ना तिथपर्यंत मला सोडा, चालेल का तुला? पालघर पासून एक स्टॉप तुला उतरवतो, पहाटेचे 3-4 वाजेला उतरशील, पण तिथून तुझ्या गावीपर्यंत तुला जंगलाचा रस्ता आहे, पायी पायी जावं लागेल. तेव्हा सुद्धा मी होच म्हटलं, कारण त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईची होती. बसलो. गाडी पालघरच्या एक स्टॉप मध्ये पाघे पहाटेचे 3-4 वाजेला गाडी स्टॉपवर थांबली. राजकिल्यांचा आता करकर आवाज येत होता. गाडी निघाली. जंगलाच्या दिशेनं मी निघालो. भीती मनामध्ये होती, पण त्यावेळेस सुद्धा आईची आठवण आली. आईनं सांगितलं तर श्याम, ज्या वेळेस माणसाला जीवनामध्ये भीती वाटते ना श्याम, त्यावेळेस माणसानं रामरक्षा म्हणावी. मी रामरक्षा म्हणत 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 आईची आठवण करत करत निघालो. घराकडे आलो. गाव घातलं, गली घातली आणि घर घातलं. पहाटेचे 7 वाजले होते. शाने गुरुजी त्यांच्या वडिलांना भाऊ म्हणायचे. भाऊ असे दोघं गुडघे टेकून त्याच्यावर हे करून असे झोपले बसले होते. भाऊंना विचारलं, भाऊ तुमचा मुलगा लय श्यामाला आहे, भाऊ माझ्याकडे पाहना भाऊ. तेव्हा भाऊंनी काही होकार नकार दिला नाही. घरामध्ये गेलो. आत्या झोपली होती, मामी झोपली होती, मावशी झोपली होती. मावशीच्या बाजूला माझ्या 2.5 महिन्याचा भाऊ, पुरुषोत्तम नावाचा 2.5 महिन्याचा भाऊ झोपलेला होता. मी त्यांच्याजवळ गेलो नाही. माझी बहीण होती, माझ्या अक्काजवळ गेलो आणि अक्काला सांगितलं, अक्के उठ बघ तुझा श्यामदादा आलाय. श्यामदादा आलाय बरोबर अक्का उठली. माझी बहीण उठली आणि बहीण ढसा रडू लागली. मी त्या अक्काला विचारलं, अक्का ताई आई कुठं गेली ग? आई दिसत नाही. ताई आई कुठं गेली? आई गेली सांगताच बरोबर ताईनं सांगितलं, श्याम अरे श्याम तुला माहित नाही आपली आई गेली श्याम. ताई मामाच्या गावाला गेली. नाही श्याम
आपली आई आपल्याला सोडून देवा घरी गेली श्याम. असं ऐकताच बरोबर माझ्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागले आणि ते अश्रू करून माझ्या डोळ्यांमधून एकच उत्तर यायचा, आई 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 आई. बाया जमा झाल्या. एक लेकरू त्याच्या आईला विचारतय, आई बघ तो श्यामदादा बघ, आई बघ तो श्यामदादा बघ. तेव्हा त्याला म्हणायला आई तरी आहे, मला म्हणायला आई सुद्धा नाही. तेव्हा साने गुरुजींच्या मुखातून एक वाक्य आलं, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक एकानी मद शोय शोक कानी. अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. 3 दिवस आई यायला झाले होते. 9 दिवस उगला. 9वा दिवस 10वा दिवस दशक्रिया विधीच्या दिवशी आम्ही नदीवर गेलो काकस्पर्शासाठी, ते नैवेद्य देण्यासाठी. भाऊंना सांगितलं घ्या कागस्पर्श करा. माझ्या आईला सांगितलं कागस्पर्श करा, नैवेद्य घ्या. कागस्पर्श होत नाही. तेव्हा भाऊंना सांगितलं मी नाही तुमच्या मुलांचा छळ करणार, नाही तुमच्या मुलांना दुसरी आई आणणार, नाही त्यांना सावत्र आई आणणार. घा कागस्पर्श करा. कागस्पर्श झाला ना. अक्का गेली, माझी ताई गेली. ताईनं सांगितलं आई आई कागस्पर्श कर ना. बघ मी श्यामदादापाशी काहीच बोलणार नाही आई, मी भाऊंपाशी सुद्धा काहीच बोलणार नाही, काहीच मागणार नाही मी माझ्या दादांपाशी भाऊंपाशी, पण कागस्पर्श कर. नाही कागस्पर्श झाला नाही. मी बसलो आणि मी बसल्यानंतर मी सांगितलं आई कागस्पर्श कर. बघ मी भाऊंजवळ काही मागणार नाही आई, मी मधुकरी मागून जीवन जगेल ग, पण कागस्पर्श कर आई. कागस्पर्श झाला नाही. तेव्हा माझ्या मनामध्ये माझ्या ध्यानामध्ये आलं की 2.5 महिन्याचा आपला भाऊ पुरुषोत्तम मध्ये आईचा जीव गुंतलेला दिसतोय. मी तसाच पडत घरी गेलो. माझे मावशी जवळ गेलो. माय मावशीच्या जागावर माय असते. माझ्या मावशीला सांगितलं मावशी बघ माझी आई गेली, पण या माझ्या भाऊ मध्ये माझ्या आईचा जीव गुंतलेला आहे. एक काम कर, आजपासून या पुरुषोत्तमची जिम्मेदारी तू घे आई. मावशीला घेतलं. त्या 2.5 महिन्याच्या बाळाला पुरुषोत्तम माझ्या भावाला घेतलं. त्या ठिकाणी नदीवर आलो आणि आईला मावशीला सांगितलं मावशी आजपासून जिम्मेदारी घे. माझी मावशी तेव्हा सांगते ताई अगं तुला फक्त 9 महिना 2.5 महिना तुला सांभाळायला दिला होता हा पुरुषोत्तम, आजपासून हा पुरुषोत्तम माझ आहे. माझ्या मावशीनं सांगितलं हा पुरुषोत्तम माझ आहे. त्यावेळेस कागस्पर्श झाला. त्यावेळेस साने गुरुजी सांगतात जी आई जिवंतपणे जी आई मुलाला प्रेम करते, जी आई मेल्यावर सुद्धा प्रेम करते, मेल्यावर सुद्धा मुलाची चिंता ठेवते, ती आई जिवंतपणे चिंता ठेवणार नाही का? म्हणून आई 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 आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जे आत्म्यामध्ये ईश्वर असतो त्याला आई म्हणतात. आज आमच्या साहेबराव दादा आणि मासोडे परिवाराने त्यांच्या दोन्ही मुलींवर जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, भगवान परमात्मा त्यांच्यावरती सहन करण्याची ताकद देव. आमच्या साखराजी ज्या ठिकाणी असेल त्यांना मोक्ष प्रदान करो. याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. विठोबा रखुमा ताली वाजवा मायबाप, ताली वाजवा, भजन करा. विठोबा रखुमा
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गुरुंचे ज्ञानदेव मुक्ताबाई नामदेव तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आणि उतरती जे का गुंतोनी राहते तैसे असावे संसारी जोगरी प्राचीनाची दोरी झालेली कीर्तन सेवा भगवान पांडुरंग परमात्मा चरणी माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो. या सेवा म्हणजे चुकीचे भत वाईट अपवित्र शब्द निघाला असेल बुद्धीचा वाणीचा दोष समजा. गोड असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आज उजळलेले भाग्य आता उगी चिंता वाढली पहिल्यांदाच आमची बाबांची माझी भेट झाली असे आमचे गायन भजन सम्राट योगीजी बाबा भदानेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे जयेश दादा असतील आमचे ज्ञानेश्वर बाबा असतील समस्त विठ्ठल भजनी मंडळ जोरानं सर्व मंडळींसाठी टाळ्या वाजवा. हे गोताण्यावरचं विशेष असं प्रेम या मंडळी सहजासहजी भेटत नाही पण सिंगल कार्यक्रमाला आज तुम्हाला भाग्य प्राप्त झालं की मंडळी आज भेटले. गोड अशी मंडळी गोड असं आपल्या गावाचा साऊंड आहे गोड असं नियोजन आहे. वेणेकरी बाबा आमचे परी फोटो स्टुडिओ चॅनलचे मालक आमचे विजयदादा ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यासोबत आलेले आमचे मृदुंगमणी मृदुंग सम्राट आमचे उमंगजी महाराज असतील तुम्ही सज्जन माता पिता वर्ग या सेव म्हणजे चुकीचं बळत वाईटा पैशाने बुगी चवाणीचा झोप समजा ज्याला एक मुलगा असेल दुसरा समजा दोन असेल त्यानं तिसरा समजा जेल नाही होईल त्यांना मला दत्तक लिहिल्या मी घर खास कमी आणि लयच जास्त विनोदाचा भाग वजा करा. माझा स्वभाव थोडा विनोदी आपण सर्वांना रुचेल पचेल समजेल असं कीर्तन सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पुन्हा वाचलो जगलो काहीतरी तारीख मिळाली तर नवीन भावार्थ सादर करण्याचा प्रयत्न करेल. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना राह किसी को दिखा सको ना पर भटकाना मत करना. ऐका भजनी मंडळ आपल्याकडून कोणाचं चांगलं होत नसेल ना अजिबात करू नका बरं का काका हो बरं का. महिला मंडळ महाराज मंडळी आपल्याकडून दादा कोणाचं चांगलं होत नसेल करू नका पण एखाद्याचं वाईट तरी करू नका. नाही तर मग तो महाराज चांगला नाही आणि तो महाराजले काय समजस अहो दिनभर लबाड बोलत नाही अहो सांगस तो महाराजले काय समजस. म्हणून जीवनामध्ये कोणाचा द्वेष करू नका. आमचे योगेश बाबांनी मला सुंदर संदेश दिला की महाराज जर पुढे जायचं असेल ना म्हणे तर जीवनामध्ये कोणाचा द्वेष करू नका. नक्की बाबांचा शब्द पाडण्याचा प्रयत्न करेल आणि करणारच. कारण एखादा माणसाचा उपदेश जो माणूस जीवनामध्ये अकस्मात करतो ना तो माणूस मोठा असतो आणि सांगणाराही मोठा असतो. माझ्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. ताई तुम्हाला पटेल तशी फॅशन करा सासू सासऱ्यांची सेवा करा. काय लागतं हो कुत्र्यांना वागायला सुद्धा महाराज जास्त पैसे लागतात. कुत्र्यांना काही कुत्रे कुत्र्यांसोबत फिरतात. कळालं का बरं आहे मग धन्यवाद. म्हणजे तेवढ्या बुद्ध्या तुमच्या स्ट्रॉंग आहेत भा. पण मायबापाला वागवायला काही लागत नाही. सासू सासऱ्यांची नाही बोलत ना सासूशी नका बोलू. मुलाला बोलवा पिंट्या अथय दल्लील चहा दे आई बिस्किट ना पुढा दे दल्लील बिस्किट ना पुढा दे असं म्हणा तरी ती सुद्धा सासू आशीर्वाद देईल. नका बोलू सासऱ्याची नका बोलू मायबापशी असं नाही. मायबापांना बोलाच असं नाही पण त्यांना जीवनामध्ये तुमची कमी भासू देऊ नका. तुमच्या बापानं असं कॉलर टाट करून सांगितलं पाहिजे नाही हो माझा मुलगा भक्त प्रल्हाद आहे बघा माझा मुलगा नारायणाचा अवतार आहे असं कॉलर ताट करून सांगितलं पाहिजे. असं जीवन जगा. तरुण पुरा हो तुमचा धर्माचा नाही कर्माचा नाही पण धर्माचा भाऊन सांगून जातोय का तरुण पुरा हो जीवनामध्ये तुम्ही काही कमवू नका. पटेल तसं वागा. काही कमवू नका काही विकत घेऊ नका पण काबार कष्ट करून जी तुमच्या मायबापांनी जी इस्टेट तुमच्या हातामध्ये तिला मरेपर्यंत कमी होऊ देऊ नका. असं जीवनामध्ये जीवन जगा. चांगलं वागा चांगलं बोला चांगलं खा चांगलं आचरण करा. कोणाचा द्वेष जीवनामध्ये करू नका. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल